दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांच्याबाबत एक बातमी TV9 या वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आली होती। यामध्ये दादा भुसे यांच्या निवासस्थानी जागा वाटप आणि निवडणुकीच्या दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। यामध्ये उरणचे ठाकरे गटाचे माजी आमदार मनोज शेठ भोईर हे देखील उपस्थित असल्याचे बातमीच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे। दिनांक 11 सप्टेंबर रोजी हे वृत्त प्रसारित करण्यात आले होते। त्यानंतर आता मनोज शेठ भोईर हे अत्यंत संतप्त झाले आहेत। या व्हिडिओचा हवाला देत विरोधकांनी भोईर यांचा अपप्रचार करत ते शिंदे गटात जात असल्याची राळ उठवल्याचे सांगण्यात येत आहे। याबाबत भोईर यांनी TV9 या वृत्तवाहिनीकडे जाब विचारला, मात्र आपल्याकडून असे कोणतेही वृत्त प्रसारित करण्यात आले नसल्याचे चॅनेलकडून सांगण्यात आले। त्यामुळे हे भाजपचे षडयंत्र असल्याची गंभीर टीका माजी आमदार मनोज शेठ भोईर यांनी केली आहे। मी ही निवडणूक जिंकणार असल्याने विरोधकांनी मोठा धसका घेतला आहे, मात्र वेळ आली तर राजकारण सोडेन, पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची गद्दारी कदापि करणार नाही, असे स्पष्टीकरण माजी आमदार मनोज शेठ भोईर यांनी दिले आहे। 11 सप्टेंबर रोजी TV9 ला जी बातमी आलेली आहे की दादा भुसे यांच्या घरी माझी भेट झाली, पूर्णपणे खोटी बातमी आहे। तशा पद्धतीने TV9च्या संपादकांना आज विचारणा केली, त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं की ही आम्ही बातमी दिलेली नाही। आता उरण विधानसभेची अशी परिस्थिती की महाविकास आघाडीचा उमेदवार मी उद्धव साहेबांचा निष्ठावंत सैनिक म्हणून माझा विजय नक्की आहे, निश्चित झालेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये भाजप हा समाजामध्ये मीडियामध्ये माझी बदनामी करण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे। मी उद्धव साहेबांचा, बाळासाहेबांचा निष्ठावंत सैनिक आहे। 30 वर्ष मी राजकारणामध्ये काम करत असताना शिवसेना पक्षाने मला वेगवेगळी पदं दिली। मी जिल्हा प्रमुख आता आमदार होतो आणि भविष्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे ह्या शिवसेना पक्षाचा मी आमदार 2024ला नक्की होईल। जर मी चुकीचं काम केलं तर मी उद्धव ठाकरे यांचा विश्वासात केला असं माझं प्रामाणिक मत आहे, पण उद्धव ठाकरेचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाण्यासारखी मी कुठली गोष्ट कदापि करणार नाही। वेळ आली तर राजकारण सोडेल, पण उद्धव साहेबांची मी गद्दारी करणार नाही। 2022 रोजी अनेक आमदार मंत्री शिवसेना सोडून गेले, परंतु निष्ठावंत म्हणून मी उद्धव साहेबांच्या खंबीरपणे पाठीमागे राहिलो। उरण विधानसभा ही उद्धव ठाकरे गटांचीच आहे, त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये आता तशी भीती निर्माण झाली, म्हणून या खोट्या बातम्या पसरवण्याचं कृत्य भाजपकडून होत आहे। माझ्या समाज बांधवांना किंवा मतदार बंधूंना मी आव्हान करतोय, आपण उरण विधानसभेमध्ये मला बघितलेलं आहे। मी काम करत असताना प्रत्येक माझा कार्यकर्ता असेल, समाजातील प्रत्येक व्यक्ती असेल, त्याच्याबरोबर माझे चांगले संबंध आहेत। त्यामुळे येणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांना, समाज बांधवांना, मतदारांना मी निवडून यावा अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा, प्रकट इच्छा आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये माझी बदनामी व्हावी म्हणून हे षडयंत्र असलेलं आहे। त्यांना आपल्याकडून ही बातमी आली नाही असं आपण स्पष्ट केले, आपण त्वरित ही बातमी खोटी अशी आपण प्रसिद्ध करावी, माझी नम्र आव्हान। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, उरण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।